सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भगवान संत सम्राट ज्ञानोबा असीम अपूर्व अशा अनुकंपेने तुम्ही आम्ही सर्व आज या पवित्र सेला इंधनाच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून या ठिकाणी भगवती ज्ञानेश्वरीच्या द्वारा आपल्या जीवनाचं परम मंगल कल्याण व्हावं यासाठी जे काही अनुष्ठानाला आरंभ केलेला आहे तो निर्वेदपणे आज या ठिकाणी आपण 12व्या अध्यायापर्यंत आलेला आहे। आणि अशा वेळेला आपण हे जे पारायण आहे इथं सर्वांचं व्यवस्था होऊ शकत नाही, म्हणून संस्थांच्या द्वारा ऑनलाईन ज्यांना पारायण करायचं असे इथल्यापेक्षा अधिक संख्येने लोक बाहेर पारायण करतात आणि ते काही जण फोन करतात। त्या फोनमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। मी या ठिकाणी ते निवेदन करीत नाही, परंतु या ठिकाणी जे काही लोकांनी फोन केले की हे जे आपले निकम बाबा वगैरे बसतात त्यांच्या इथं काय याचं विशेष लाईटचं योजना करणं, स्पष्ट रीतीनं फोटो दाखवणं यापेक्षा फोटो त्याच्यामध्ये आपल्याला पारायण चालू आहे ती शब्दांची सेवा करायची आहे तर त्याच्यावर प्रकाश पडला पाहिजे। याच्यामुळं ते लोक म्हणे की यांच्या चेहऱ्यावर स्पष्टता दिसत नाही, ओळखत नाही, तर म्हणलं आम्ही इथं बसलो तरी आम्ही त्यांचे चेहरे पाहत नाही कारण आम्ही खाली वाचतो तर तुम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य आहे त्याच्याशी। पण अनेक वेळा फोन आले तर लोक काय म्हणतात की किमान ही जी व्यक्ती यांची नावं तरी आम्हाला सांगा, यांची काही माहिती तरी आम्हाला सांगा, असं लोक म्हणतात। तर आज योगायोगाने या ठिकाणी जे एक ज्ञानेश्वरी ज्यांच्या कंठात माऊलींच्या कृपेने आहे असे 3 समोर बसलेले महापुरुष आपल्या समोर आहेत, तेव्हा लोकांचे जाणण्याची जिज्ञासा असणं स्वाभाविक आहे। तेव्हा सर्वांच्या चरणी तिघांच्याही चरणी आम्ही अशी विनंती करतो की आम्ही थोडं आपली मुलाखत घेतो, त्यानिमित्ताने किमान आपला चेहराही थोडा स्पष्ट दिसेल आणि दुसरी गोष्ट आपलं काही मनोगत जे आहे ते मनोगतही लोकांना माहीत व्हावं। कारण काय आहे की याच्यामध्ये भावनेचा प्रांत आहे की हे जे आपण तत्वचिंतन करतो किंवा ज्ञानेश्वरीचे चिंतन करणार असल्यामुळं आपल्याला त्याचं काही वाटत नाही, परंतु काही लोक भावनाशील असतात। ही जी ज्ञानेश्वरी आहे ज्यांच्या कंठात आली त्यांचा असणारा जो हा एक लीला विग्रह आहे तर तो सुद्धा पाहावा असं लोकांना वाटणं हे साहजिक आहे। तेव्हा त्याच्यासाठी आपण एक मोकळ्या वातावरणामध्ये त्यांच्याच परवानगीनं मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीचं पारायण तर चालूच आहे, परंतु त्यानिमित्तानं आपण त्यांना थोडी माहिती सांगू। आपलं पारायण जे आहे ते आटोक्यातच आहे। नामदेव महाराज जे आहे ते रंगले म्हणजे वया किती होतात हे पाहत नाही, अजूनही 5 दिवस वाढले तरी वेळ कमीच पडेल त्याच्यामध्ये। तेव्हा आपल्या याच्यामध्ये हे बसलेले जे 3 जण आहेत या ठिकाणी गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कोराडे, नामदेव महाराज पवार आणि गुरुवर्य या ठिकाणी असणारे माऊली, मोठे माऊली ज्यांना सगळं महाराष्ट्र ओळखतो। तर त्याच्यामध्ये त्या तिघांनाही आपले थोडेसे प्रश्न विचारू आणि त्याद्वारा त्यांनी मोकळेपणाने जनता जनार्दनाच्या एक आदर्श म्हणून त्यांचं असणारं जे व्यक्तिमत्व आहे त्याद्वारा लोकांच्यापर्यंत ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार किंवा ज्ञानेश्वरी संबंधाने काही अभ्यास, ज्ञानेश्वरी संबंधाने जे काही त्यांना वाटतं त्याचे विचार त्यांनी सांगावेत अशी मी त्यांच्या चरणी सादर सप्रेम आची विनयपूर्वक प्रार्थना करतो। आपण आज पहिल्यांदा आपल्या या ठिकाणी प्रथम तिकडून उजवीकडून बसलेले आपले जे ज्ञानेश्वर महाराज कोराडे आहेत त्या कोराडे माऊलींना, सगळे कोराडे माऊली, मोठे माऊली आणि त्यांचे सेवक असल्यामुळं आपला नामा असं म्हणतात, यांना काही कोणी माऊली वगैरे म्हणत नाही, परंतु कारण ते त्यांचे सेवक आहेत आणि ते मध्यभागी विराजमान आहेत। आणि त्याच्यानंतर इकडं असणारे मोठे माऊली, तेव्हा जे की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरी गाथा पूर्ण कंठस्थ ठेवलेली आहे, त्याच्याशिवाय
या ठिकाणी जे काही यावर्षी शताब्दीमध्ये अमृत महोत्सव किंवा सुवर्ण महोत्सव होत आहे, अशा ज्या श्रीमद भागवत ग्रंथाचंही त्यांच्या कीर्तनातून तुम्हाला अनेक प्रमाणात दिसतील. याचा अर्थ त्यांनी जवळजवळ भागवतसुद्धा त्यांच्या हृदयात कायमचा आहे. तेव्हा ही जी वारकरी प्रस्थांतरे आहे, ती वारकरी प्रस्थांतरे प्रत्यक्ष जीवनात जगणं आणि ती कंठातही ठेवणं, हृदयातही सामावणं आणि तिच्यामध्ये प्रत्यक्ष आचरणात येणं, ह्या गोष्टीमुळं महाराष्ट्रामध्ये मोठे माऊली एक प्रकारचं आकर्षण आहे. तेव्हा त्या योगायोगाने माऊलींनी त्यांना एका व्यासपीठावर सहज योगायोगाने आणलेलं आहे. म्हणून त्यांना थोडे प्रश्न विचारतो. चालेल ना? थोडं तुमच्या परवानगीनंच हे आपण करतो. फक्त आपण एकदम मनमोकळेपणाने कुठलाही संकोच न ठेवता आपण बोलावं. या ठिकाणी प्रथम माऊली तुम्ही, आपण जरा क्रमाने घेऊ. माऊली हे थोडक्यात मी सर्व सांगायला लागलो तर माझंच भाषण होईल आणि त्याला काही महत्त्व नाही, ते आपल्याच मुखातून आलेलं चांगलं आहे. माऊली आपलं नाव, गाव आणि वय सांगा. रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता गुरुवरे बाबांच्या आज्ञेनं आज्ञा शिरसावंद्य मानून थोडासा बोलण्याचा प्रयत्न. पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर वैजनाथ कुऱ्हाडे. मूळ गाव आहे काजळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आणि सध्या वर्तमान काळातलं वय आहे 34 पूर्ण होऊन 35 प्रारंभ. शिक्षण आपलं किती झालं? शिक्षण 12वी कॉमर्स पूर्ण आहे. BA ला प्रवेश घेतला पण संस्थेत बसल्यामुळे काही पूर्ण केलं नाही. आपल्याला आळंदीला यावं असं कसं वाटलं? लहानपणीच आजोबांना वारकरी संप्रदायाची आवड आणि मग आजोबा वारीला यायचे आळंदीला, पंढरपूरला. गावातल्या एका महाराजांचे सप्ते असायचे, प्रत्येक क्षेत्रावर फिरते सप्ते. आणि मग आजोबांनी मला लहानपणीच अगदी 3ऱ्या-4थ्या वर्गामध्ये असतानाच वाचायला शिकवलं. आणि लहानपणीच पंचरत्न एक हरिपाठाचं पुस्तक असायचं, ते लहानपणीच मी 5ही हरिपाठ पाठ केले होते. आणि 7वीला बहुतेक असेल मी, 6वी किंवा 7वीला, त्या फिरत्या सप्त्याला जात असताना त्र्यंबकेश्वरला गेलो. निवृत्तीनाथांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह होता. वाचायला येत असल्यामुळे मग गावात सप्ताह असेल की ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. फिरत्या सप्त्यालाही मी जायचो, सगळ्यात लहान होतो. आणि मग हरिपाठही पाठ होता. सप्ताहामध्ये जर हरिपाठ असेल तर मग लहानपणामध्ये काही भीती वाटत नाही. आता कोणत्याही विद्यार्थ्याला लहानपणात उभं केलं की तो अगदी बिनधास्त निर्भीडपणाने जसं तो बोलतो तशा प्रकारे हरिपाठ वगैरे बोलायचो. ती आवड निर्माण होत होत गेली. आणि आजोबा आमच्या वडिलांना म्हटले होते की याला आपण लवकरात लवकर आळंदीला शिकण्याकरता ठेवू. वडील म्हणाले तो शाळेत थोडा हुशार आहे, थोडी शाळा शिकू द्या त्याला. पण ती आवड होतीच. आणि मग 8वीमध्ये असताना शाळेत प्रवेश घेतला. तर 8वीत असताना आमचे काही गुरुबंधू आळंदीला आले. मला असं वाटलं त्यांचा हरिपाठही पाठ नाही तरी ते आळंदीला गेले आणि आपला तर हरिपाठ पाठ असून आपण गावात थांबलोय. म्हणून मग मी 1 वर्ष तुळशीराम महाराज काकडे यांच्याकडे पैठणला राहिलो. आणि मग पैठणला गेल्यानंतर पुन्हा तिथं कळालं की आळंदीमध्ये 4 वर्षातच मनुष्य कीर्तनकार होतो. मग आपणही कीर्तनकार झालं पाहिजे या भावनेतून खरं तर मग इथे येण्याचा एक प्रयत्न झाला. आणि मग दैवयोगाने पूर्वजन्माच्या पुण्याईने फार मोठं भाग्य आहे. सगळ्या भावना काही शब्दामध्ये प्रगट करता येत नाहीत. आणि करायला गेलो तर मग शब्द बाजूला राहतील, ते शब्द अश्रूचे रूप धारण करून बाहेर प्रगट होतील. ही ज्ञानोबारांची कृपा आहे सगळी. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये प्रवेश घेण्यात आला. वैद्य बाबा असतील,
निकम बाबा असतील, वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा असतील, विद्यमान काळात शांतीब्रह्म श्री मारुती बाबा कुरेकर बाबा असतील, या सगळ्या गुरुजनांच्या मुखारविंदातून श्रवण करण्याचं भाग्य मिळालं. आणि त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून गुरुवर्य श्री डॉक्टर बाबांच्या सान्निध्यामध्ये अध्ययन करण्याचा, श्रवण करण्याचा योग येतो आहे. हा जीवनाला पारमार्थिक जो आकार आहे ना, तो आकार या सगळ्या गुरुजनांच्यामुळेच मिळाला आहे. यात आमचं वेगळं काहीच नाही. ज्ञानेश्वरी पाठ करावी असं तुम्हाला कसं वाटलं? 4 वर्ष अभ्यासक्रम झाला आणि मग ते आता इथं सगळं मोकळं सांगायला काही हरकत नाही. 4 वर्षाचा अभ्यासक्रम झाला की मग नवीन होतकरू विद्यार्थ्याला, जसं ज्ञानोबा म्हणतात ना, पाख फुटे पाखरू नुडे तरी नबीच अस्तिरू. नवीन पंख फुटले एखाद्या पाखराला की त्याला आकाशामध्ये भरारी घ्यावीशी वाटते. तसं नवीन अभ्यासक्रम पूर्ण झाला संस्थेतून की त्याला असं वाटतं आपण कीर्तनकार झालं पाहिजे आता. ते 1 वर्ष मी सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरंच भ्रमण केलं, पण एक प्रामाणिकपणाने वाक्य सांगतो, अभ्यास करण्यामध्ये किंवा ज्ञानेश्वरीची सेवा करण्यामध्येच आनंद आहे, बाहेर फिरण्यामध्ये आनंद नाही, हे मी फिरून सांगतो आहे. खरं तर आता हे टाळ्या वाजवल्या हे माझं कौतुक आहे हे मला लक्षात येतं. बाहेर फिरण्यात आनंद नाही, पण हे फिरल्याशिवाय कळत नाही. मग 1 वर्ष कीर्तनाचे कार्यक्रम बरेच केले, पण आमच्या पाठातल्या काही गुरुबंधूंनी कीर्तन परीक्षेला मी गेलो नंतर 2ऱ्या वर्षाच्या परीक्षा ऐकण्यासाठी, तर त्यांनी तुकोबारायांची गाथा, ज्ञानेश्वरीचा पहिला भाग हे पाठांतर केलं आणि ते पाहिलं मी. म्हटलं हे आपले गुरुबंधू जर पाठांतर करू शकतात तर आपणही केलं पाहिजे. आणि बहुतेक मी गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांच्या की गुरुवर्य राऊत बाबांच्या मुखातून ऐकलं होतं की आपला एक जीवन ग्रंथ असावा. आणि त्याचा अनुभव प्रत्येक पावलागणिक येतो आहे की आपल्याला काही प्रतिकूलता आली तर ज्ञानेश्वरी आत्म्यानं मदत करते, मदत नक्कीच करते. आणि म्हणून एक भावना झाली की आपण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ कंठस्थ केला पाहिजे. आणि म्हणून ते ज्ञानोबरायांच्या कृपेने झालं. सुरुवातीला ते प्रत्येक व्यक्तीला, खरं तर आळंदीत येणाऱ्या प्रत्येक साधकांनी एक जीवनग्रंथ तयार केलाच पाहिजे. सुरुवातीला ते कठीण वाटतं, पण आपण जर आपल्यावर विश्वास ठेवला तर अभ्यासाची आपण याते करी. ज्ञानेश्वरी स्वतःला आपल्याकडून पाठ करून घेते. आपण फक्त सुरुवातीला एक पाऊल प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना आपली जी वारकरी प्रस्थांतरे आहे, गाथा आणि एकनाथी भागवत यांचा त्यांच्या समवेत अभ्यासाची आवश्यकता वाटते का? खूप खूप आवश्यकता आहे, खूपच आवश्यकता आहे. जसं आपण म्हणतो ना, सोन्याला सुगंध असावा किंवा ऊसाला फळ असावं, चंदनाला फुलं लागावे, तसं ज्ञानेश्वरीच्या अध्ययनासाठी श्रीमद भागवत म्हणजे एकनाथी भागवत आणि तुकोबारायांची गाथा अतिशय पूरकच आहे. वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा ज्ञानेश्वरीचा जर उकल व्हायचा असेल तर एकनाथी भागवताची पारायण केलीच पाहिजे. आणि पारायण करताना असं वाटतं की या ओव्या आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या किती साम्य आहे. वास्तविक असं आहे की नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं संशोधन जे केलं ते अगोदर 11 वर्षांनी पूर्वी श्री एकनाथी भागवताची रचना झालेली आहे. कारण तिथं शालिवाहन शकाचा उल्लेख आलेला आहे एकनाथी भागवतामध्ये. बहुतेक 1495 असा काहीतरी उल्लेख आहे तो. आणि श्री शके 1576 म्हणजे एकनाथी भागवताची रचना झाल्याच्या नंतर 11 वर्षांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं संशोधीकरण आहे. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचं प्रतिबिंब त्यामध्ये आहे. का? कारण ज्ञानेश्वरीचं लिखाण करणारे ज्ञानोबराय म्हणजेच नाथ महाराज आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये साम्य आहेच. आणि बरेच असे प्रसंग आहे की ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा उलगडा एकनाथी भागवतामध्येच विस्ताराने होतो. आणि म्हणून या 3ही ग्रंथाचे आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रस्थांतरहीच आहे. आणि खरं तर बाबांचे उपकार आहे की इथे या वारकरी प्रस्थांतरीचं पारायण होत आहे ना, त्यामुळे आपल्याला ही एवढी संधी आहे मोठी की असं वाटतं की एवढ्या दिवसापर्यंत आपण का बरं या पारायणापासून बाजूला राहिलो. आता असं वाटतं हे ग्रंथ आयुष्यभर किंवा दररोज यांचा नित्यनेम केल्याशिवाय हे सोडूच नाही. त्यामुळे उपयोगिता खूप आहे.
विशेषतः आपल्या वारकरी संप्रदाय की जो महाराष्ट्राच्या बाहेर फारसा नाही, परंतु महाराष्ट्रामध्येही सर्वांनी काही एकच वारकरी तत्त्वज्ञानाची परंपरा स्वीकारलेली असं दिसत नाही. आणि लोकांना मात्र, सर्व लोकांना या ठिकाणी जे काही त्रिविध दुःखाने होरपळत आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक सगळ्या संकटांनी पिडलेला समाज आहे. अशा वेळेला ह्या समाजाच्या ह्या दुःखातून दूर होण्यासाठी आणि त्यांना खरं शाश्वत सुखाचं काही उपलब्धी व्हावी याच्यासाठी तुम्हाला काय हा जो मार्ग आहे हा ज्ञानेश्वरीत निश्चित आहे असं तुम्हाला खात्री झाली जीवनामध्ये? निश्चित आहे. फक्त परिणाम असा आहे की ज्याप्रमाणे एखादी नवीन कंपनी जर तयारी करायची असेल तर त्याकरता कुशल कामगारांची अडचण पडते. तसंच आहे, या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि महापुरुषांच्या चरण सानिध्यामध्ये तयार झालेले असे जे साधक वर्ग असतील तर तेच या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. आणि ज्ञानेश्वरीची उपयोगिता आहेच, कारण त्रिविध दुःखातून तप्त झालेले जे जीव आहे ते स्वप्रयत्नाने स्वबुद्धीने अनेक प्रकारच्या साधनांचा शोध घेतात, पण रम्य समाधानाची प्राप्ती होत नाही. त्याची उत्तरं इथं मिळतात. संतांचं जीवन जर आपण आदर्श रूपाने पाहिलं तर आपल्याला काही ओव्या अशा जाणून देतात. उदाहरणार्थ, नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैची जेना. ह्या ओव्याच आहे की नाही? एकतरी ओवी अनुभवावी हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती सिद्धांताची ओवी आहे की संत महापुरुषांच्या जीवनामध्ये एक दुःख येत नाही. त्रिविध मुख्य आघावी उपद्रवांचे मेळावे, सगळ्या प्रकारचं दुःख त्यांच्या जीवनामध्ये येतं, पण उद्वेग मात्र होत नाही. म्हणजे दुःख आल्यानंतर सुद्धा उद्वेगाची प्रतिक्रिया प्रगट होत नाही, असं सुद्धा अध्यात्मामध्ये एखादं जीवन असू शकतं. हे कोण सांगता आहे? ज्ञानोबा सांगतात ना. किंवा सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. अशा ज्ञानेश्वरीतल्या अनंत ओव्या सांगता येतील की ज्या ओव्या किंवा आपल्याला जीवनामध्ये दुःख का प्राप्त होतं तर ज्ञानोबा त्याची कारणं सांगून जातात. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आपण आशा निर्माण केली की दुःख भोगावंच लागणार आहे. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. त्यामुळे सुख आणि दुःखामध्ये खरं जीवन असं आहे की जे सुखामध्ये अडकत नाही आणि दुःखामध्ये सापडत नाही. सुख दुःखाच्या अतीत होणारं एक जीवन आहे आणि ते सगळं संत वाङ्मयातूनच पाहायला मिळतं. म्हणून त्रिविध दुःखाचा जो नाशाचा उपाय आहे तो या संत वाङ्मयातूनच होऊ शकतो. नान्यः पंथा विद्यते आयनाय. आणि याचा अनुभव येतो आहे जेव्हा आपण बऱ्याचदा प्रामाणिकपणाने ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करतो. आता हा माझा एकट्याचा अनुभव नाही, आपल्यापैकी बरेच गुरुबंधू मंडळी आहेत जे आपापल्या परीनं हा प्रचार आणि प्रसाराचं कार्य करत आहे. त्यांनाही पदोपदी जाणवतं. आम्हाला तर असं जाणवतं आहे की आता आपल्याच गावातलं उदाहरण आहे. आता 2-4 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं विवेचन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर जी मंडळी आणि आपण बाबांच्या हस्ते प्रकाशित केलेल्या जवळपास 65 ज्ञानेश्वरी आमच्या गावात आहे. ह्याच ज्ञानेश्वरी जे की शब्दकोश वगैरे आहे की नाही. तर ती मंडळी असं म्हणतात की आज तागात आम्हाला हे ऐकायलाच भेटलं नाही. एका व्यक्तीला मी प्रतिक्रिया विचारली की हे ऐकून तुम्हाला काय वाटलं? त्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे शरीरामध्ये प्राण महत्त्वाचा आहे तसं सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी विवेचन महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी हे ऐकल्यामुळं एखाद्या कीर्तनकाराने जर काही अभंगाचं चुकीचं सांगितलं तर त्यांना ते शब्द कानावर घ्यावेसे वाटत नाही. म्हणून खरं तर आपण थोडेसे कमी पडतोच आहे या बाबतीमध्ये. म्हणजे आपलं अध्ययन वगैरे आहे, पण काय कारण की आपण ते मांडण्याचं धाडस करत नाही किंवा या बाबतीमध्ये आपल्यावर पूर्ण आत्मविश्वास नाही. म्हणजे हे काही मी उपदेश म्हणून नाही, पण त्या अनुभवातून जाणवतं. कुठेतरी आपण प्रयत्न केलाच पाहिजे. जर आपल्याला पोहायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाणारच आहे. एकदम असं तर काही होणार नाही की आपण एखादं आयोजन केलं आणि हजारो लोकांची संख्या आली. हे कुठेतरी 5-10 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये प्रारंभ केला पाहिजे. एकदा जर अमृताची गोडी लागली की जसं तो व्यक्ती कांजीचं सेवन करत नाही तसं ज्ञानेश्वरी श्रवणाची गोडी जर लागली तर लोक बाकीचं काही ऐकणार नाही. पर्याय मात्र आपल्यालाच उपलब्ध करून द्यावा लागेल. दुसराही त्याला कोणता पर्याय नाही.
महाराष्ट्रात असणारे सर्व माता भगिनी वर्ग, सर्व बालक वर्ग, तरुण वर्ग, वयोवृद्ध लोक हे सर्व सुखी असावे असं जर आपल्याला वाटतं तर त्याचा भरीव ठोस असा उपाय थोडक्या शब्दात सांगा. कुटुंब सुखी जर राहायचं असेल त्यामध्ये त्याग प्रधान महत्त्वाचा आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये व्यक्तिगत स्वार्थाला जागा मिळते तेव्हा त्या कुटुंबामध्ये वेगळे वेगळे भाग होण्याकरता काही वेळ लागत नाही. म्हणून अगदी ज्ञानोबाऱ्यांची ओवी की नाही, त्याने आबाल सुबोधे, ज्ञानोबाऱ्या म्हणतात लहान मुलापासून तो वयोवृद्धापर्यंत, आणि त्यांना सुलभ होण्यासाठी ब्रह्मज्ञान हाच पर्याय आहे. म्हणून जोपर्यंत कुटुंबामध्ये कर्माचं, भावनेचं, संस्काराचं, तत्वज्ञानाचं योग्य आदान प्रदान होणार नाही, आणि त्यामध्ये सुद्धा यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः, त्या कुटुंबामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व कुटुंब प्रमुख असावा. आणि त्याही कुटुंबामध्ये साधो संगम उपासते ही सततम, धन्य गृहस्थाश्रम असं आपण जे म्हणतो. कारण हे संतांच्या सेवेशिवाय प्रत्येक कुटुंबाला एका महापुरुषांचा आदर्श असावा की त्यांचं जीवन पाहिल्यानंतर त्या कुटुंब प्रमुखालाही चांगलं वागावंसं वाटतं. आणि निश्चितच कुटुंब प्रमुखाच्या आचरणाचाच प्रभाव पुढच्या व्यक्तीवर होत असतो. जर कुटुंब प्रमुख माळकरी असेल तर घरामध्ये ती परंपरा प्रवाहित राहते, आणि मग मधली पिढी असेल किंवा लहान वयातले मुलं असतील हे सगळे संस्कारित होतात. मुलं संस्कारित होण्यासाठी सुद्धा त्या घरामध्ये आई वडील यांचं फार मोठं योगदान आहे, आणि त्याशिवाय मात्र पर्याय नाही. समन्वयच असावा लागेल, दुसऱ्या बाबतीमध्ये मात्र उत्तर देता येणार नाही. म्हणजे आबाल सुबोध सगळ्यांना करायचं असेल तर हेच विचार आहे, दुसरे कोणते विचार प्रयत्न करूनही सापडणार नाही. दररोज त्यांनी काही ना काही संत वाङ्मयाचं चिंतन करावं असं आपलं म्हणणं आहे. जी अवश्य आहे. आणि बरीच लहान मुलं, आता त्या मधल्या सुट्टीमध्ये काही लहान मुलांकडून ज्ञानेश्वरी पाठ करून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या रूपाने असं झालं की लहान मुलं ज्ञानेश्वरी पाठ करत असताना जर त्यांना काही शब्द अडखळला तर आई किंवा वडील त्यांना ते शब्द सांगायचे, आणि मग ते मुलं जेवताना ती ओवी म्हणणार, विश्रांतीला गेले तरी ओवी म्हणणार. परिणाम असा झाला मुलांची तर ओवी पाठच झाली, पण घरातल्या सगळ्या लोकांच्याही ओव्या पाठ होऊ लागल्या. त्यामुळे हाच त्याला पर्याय आहे. संत वाङ्मयाचं काही का होईना चिंतन अध्ययन मात्र झालंच पाहिजे. ते हे शब्द आहे ना, मंत्ररूप शक्ती आहे यामध्ये. हे जसं की आपण म्हणतो की यंत्रामध्ये ते व्हायब्रेशन असतं, कंपन असतं, तसं इथे या वातावरणामध्ये एक व्यक्ती आला की तो परत जसं जात नाही, तसं ज्ञानेश्वरीचं असेल किंवा एकनाथी भागवत असेल, तुकोबारांच्या गाथा असेल, तर याचं काही ना काही कंपन प्रत्येक घरामध्ये झालंच पाहिजे. ते कुठेतरी कधी ना कधी का होईना ते कानातून हृदयात जाईल, आणि हृदयात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. हे 4 पुरुषार्थ जर आपल्या समोर हात जोडून उभे राहिले तर आपण कोणाचा स्वीकार करणार? खरं हा तर प्रश्न आहे. वारकरी संप्रदायाचं वैभव जर आपण पाहिलं तेवढी तर आपली काही योग्यता नाही आहे, पण असं वाटतं वारकरी संप्रदायाची योग्यता पाहिल्यानंतर जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परोते सर म्हणती. किंवा धर्म अर्थ, खरं तर हा अर्थ सुरुवातीला आकर्षण करतो. अर्थ म्हणजे विषय घ्या किंवा अर्थ म्हणजे धन घ्या, त्याचं सुरुवातीला आकर्षण असतं. पण जसं जसा मनुष्य, जसं की आपण म्हणतो एखाद्याला जर खऱ्या दुधाची चव कळाली की जसा तो पाणी मिश्रित दुधाचं सेवन करत नाही, तसा आपल्या वारकरी संप्रदायाचा हा आनंद पाहिला की असं वाटतं आहे की जर आपल्याला परत जन्म मिळाला तर तो ज्ञानोबाऱ्यांच्या सेवेसाठी, ज्ञानेश्वरीच्या सेवेसाठी आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी मिळावा, अर्थात भक्ती करण्याकरताच मिळावा. पण ते मोक्षाचा त्याग करण्या एवढं अजून आपली पात्रता आहे की नाही हेही मला माहिती नाही. पण जर समोर आलेच हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, तर निवड मोक्षाची करावी, आणि त्याही पुढे योग्यता वाढली तर मोक्षाचाही स्वीकार करून, अर्थात मोक्ष तर आपलं स्वरूपच आहे, पण त्याही नंतर कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तीसाठीही जीवन मिळावं, अशा प्रकारची एक अपेक्षा राहील. सगळ्या विश्वातलं असणारं जे वारकरी तत्वज्ञान आहे की जे सर्व विश्वाचं हे संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज म्हणतात की वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे पुढच्या म्हणजे येत्या शतकामध्ये सगळ्या विश्वगुरुत्वाचं स्थान भारताला देणार आहे. आणि तीच माऊलींची
तेच माऊलींचं मनोगत आहे की ज्याला आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती या नावाने ज्याचा गौरव केला जातो ते त्यांचं मनोगत आहे किंवा ती त्यांची जीवनशैली किंवा तो जीवनातला भरीव ठोस सिद्धांत त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांची वाटचाल चालू आहे. तर आपण असणाऱ्या सर्व जे काही खऱ्या अर्थाने माऊलींचे पालक असणारा जो जनता जनार्दन रूप समाज आहे त्यांनी त्यांना भरपूर आशीर्वाद द्यावे आणि ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती ज्याला म्हणतात की ही जी पंचम पुरुषार्थ भक्ती भाग्य ठेवा साधीन पुरुषार्थ काय ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ही जी किंवा चौ पुरुषार्था श्री भक्ती जैशी अशी ह्या ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं दान